हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 99. अविराने युगच्या हातात औषधं टेकवली. तिच्याकडे बघतच युगने ती तोंडात टाकली. तिच्या नजरेत बघतच युग तिच्या समोरून उठला आणि दोन्ही हात त्याने तिच्या समोर धरले. वया उडवतच तिने युगला काय झालं म्हणून विचारलं. आता पुढे. युगने इशारातच तिला आपल्या हातात हात दे म्हणून म्हटलं. अविराने स्वतःचे हात त्याच्या हातात सोपवले. अविराचा डावा हात स्वतःच्या उजव्या हातात पकडला आणि तिचा उजवा हात त्याने स्वतःच्या हृदयाजवळ ठेवला. युगच्या हृदयाची होणारी धडधड अविराला स्पष्टपणे जाणवत होती. युगचा हात तिच्या कमरेजवळ गेला. थोडं जवळच त्याने तिला ओढलं. काय करताय? तिने हसतच त्याच्या नजरेत बघतच त्याला विचारलं. प्रॅक्टिस. युग हसतच उत्तरला. कसली? आपल्याला काहीच कळलं नाही असे भाव चेहऱ्यावर आणतच तिने विचारलं. एकच मिनिट, मेन गोष्ट तर मी विसरलोच. असं म्हणत युग बेडजवळ आला. बेडवर पडलेला स्वतःचा मोबाईल त्याने हातात घेतला. तुमचं काय सुरू आहे? मला काहीच कळत नाहीये. अविराने त्याच्या जवळ जातच विचारलं. डान्स प्रॅक्टिस ग स्वीटहार्ट. असं म्हणत युगने मोबाईलमध्ये गाणं लावलं. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी, संपते अंतर झोक्यात. नाही जरी सरी तरी, भिजते अंग पाण्याने. सोचो तुम्हे पल भर भी, बरसे सावन सोमाने. दोघांचीही पावले पुढे मागे होत होती. एकमेकांच्या नजरेत नजर रोवत दोघेही एकमेकांच्या मनातील भावनांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत होते. शिंपल्यांचे शोपेच नको, जीव अडकला मोत्यात. टिक टिक वाजते ठोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. ओठ अविराच्या कानाजवळ आणतच युगने म्हटले. अविरा लाजेने एकदम चुर्र झाली. त्याने तिला स्वतःपासून दूर लोटले आणि पुन्हा जवळ ओढलं. तिचे केस त्याच्या गालावर स्पर्शून गेले. दोघांचीही पुन्हा नजरानजर झाली आणि अविराच्या ओठांवर नाजूक हसू उमटले. कारण गाणं मोठ्याशा डीजेवर वाजत होतं, पण तिच्या कानांना फक्त युगचे शब्द ऐकत होते. सूर ही तू, ताल ही तू, हे जो चांद वो नूर है तू. आसू ही तू, हसू ही तू, ढमनाचे ने कुरहूर तू. रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. आजूबाजूला जमलेली सगळी मंडळी दोघांसाठी टाळ्या वाजवत होती आणि सोबतच गाण्याचे बोल घुमत होते. अविरा आणि युग मात्र एकमेकांना बघण्यातच हरवून गेले होते. बरोबर केलं ना मी? अगदी तुम्ही शिकवलं तसं. अविराने लाजतच विचारलं. मला तर तू करणारी प्रत्येक गोष्ट बरोबरच वाटते ग स्वीटहार्ट. सगळ्यांसमेत अविराच्या कपाळावर ओठ टेकवतच युग म्हटला. 15 दिवस तुमच्यासोबत केलेल्या प्रॅक्टिसचं चीज झालंय असं म्हणायला हरकत नाही ना? ओठांवर स्मित उमटवतच अविराने विचारलं. तेव्हा युगने हसतच मान डोलावली. सगळा रोमांस इथेच करून राहिली का बे तू? मागून समीर आला तसं दोघं थोडे भानावर आले. कंट्रोल युग ब्रो, कंट्रोल. क्रिशने युगला मागे ओढतच म्हटलं. युग आणि अविरा एकमेकांकडे बघत हसू लागले.
बंद खोलीतील तो प्रवास दोघांनाही साखरपुड्याच्या स्टेजवर कधी घेऊन आला हेच दोघांनाही कळलं नाही. आत्ताच आपण भेटलोय असंच दोघांनाही वाटत होतं. युग बेटा, एंगेजमेंट रिंग घालून घ्या एकमेकांना. हर्षवर्धन देशपांडे स्टेजवर येतच म्हणाले. वीकला येऊ द्या ना, तो आल्यावर लगेच करतो. युग स्वतःच्या वडिलांना समजवतच म्हणाला. बेटा, सगळे पाहुणे खूप लांबून आलेत, वाट बघतायत. हर्षवर्धन युगला समजावतच म्हणाले. युगने त्यांच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो हॉलमध्ये जमलेल्या तमाम मंडळींमध्ये अंगदला शोधत होता. अंगद कुठे आहे? क्रिशला त्याने विचारलं. आता तर इथेच होता. क्रिश सैरभैर नजर हॉलवर सर्वत्र फिरवतच म्हणाला. गर्दीतून वाट काढत स्टेजच्या दिशेने येणारा अंगद समीरला दिसला. तो बघा अंगद, समीर मोठ्याने ओरडला. आवाज इतका मोठा होता की खुद्द अंगदला सुद्धा तो ऐकू गेला. माझ्या नावाचा एवढा गजर का सुरू आहे? अंगदने युग जवळ येतच विचारलं. वी कुठे आहे? येतो बोललेला एंगेजमेंटला. त्याला नको त्या टाइमला पुण्याला जायची गरज होती का? युगने चिडचिड करतच विचारलं. कॉल नाही उचलत आहे रे तो. मला असं वाटतंय तू रिंग घालून घे, लग्नाला पक्का येईल तो. युगला समजवतच अंगद म्हणाला. असं कसं यार? युगने नाराज होतच म्हटलं. लग्नाला येईल ना तुझ्या. अंगद युगला समजवतच म्हणाला. कॉल हिम, आय वॉन्ट टू स्पीक. युग म्हणाला. उचलत नाहीये तो कॉल. त्याच्या घरी जाऊन आलोय मी. घरी सुद्धा नाहीये तो. सलोनीला पण त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तो अजून गावावरून आलाच नसेल. आता इथे सगळे पाहुणे जमलेत. तू गप्पपणे अविराला रिंग घाल. अंगद म्हणाला. युग बेटा, रिंग घालून घे. अंगदची आई युगला समजवतच म्हणाली. युगने छोटंसं तोंड करत अंगदकडे पाहिले. नंतर बघूयात ना त्याच्याकडे. अविराला नको नाराज करूस. हा तुम्हा दोघांचा स्पेशल टाइम आहे. डोंट स्पॉइल युअर मूड. अंगद म्हणाला. युगने अविराकडे पाहिले. युगला नाराज बघून ती सुद्धा थोडीशी नाराज झाली होती. वडिलांच्या हातून त्याने रिंग काढून घेतली आणि तो गुडघ्यावर बसला. विल यू मॅरी मी? सगळ्यांसमेत त्याने अविराला लग्नाची मागणी घातली. अविराने हो म्हणून मान डोलवली आणि युगच्या हातात उजवा हात टेकवला. अविराच्या अनामिकेत युगने अंगठी चढवली. टाळ्यांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला. अविराने युगच्या खांद्याला धरत त्याला उभं केलं. समीर हातात अंगठी धरून होता. समीरच्या हातून ती अंगठी घेणार पण त्याने हात मागे घेतला. मला मारायचं बंद करणार असशील तरच मी अंगठी देईल. अविराची मस्ती करतच समीराने विचारलं. नाही मारत, दे अंगठी इथे. अविरा म्हणाले. बघ, सगळ्यांसमोर कबूल करतेस, नंतर असं नको करायला की तू दिलेला शब्द मागे घेशील. समीर म्हणाला. नाही घेत. अविरा म्हणाली. समीरने सुद्धा जास्त आडेवेडे न घेता अविराच्या हातात अंगठी टेकवली. युगला अंगठी घालायची अविराला इतकी घाई की त्याची अनामिका पकडत अविरा त्याला अंगठी घालू लागली. पण युगच्या बोटात ती शिरतच नव्हती. युग आणि अविराने गंभीर होतच एकमेकांकडे पाहिलं. खरं तर दोघांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जपून एकमेकांसाठी अंगठी घेतली होती. तिथे घालून सुद्धा बघितली होती. मापाची अंगठी आता होत नाही आणि मुळात ती अंगठी ही नव्हती जी युगने स्वतःच्या पसंतीने घेतलेली. हे सगळं बघून दोघेही थोडे गंभीर झाले. पण हा सगळा समीरचा खेळखंडोबा आहे हे कळायला अविराला वेळ लागला नाही. सम्या म्हणत अविराने समीरच्या दंडावर मारलं. अवे, मारणार नाही म्हणून बोलली होती ना बे तू. लगेच विसरून बी गेली तू. मी परीक्षा घेत होतो तुझी आणि तू परीक्षेत फेल झाली. स्वतःचा दंड चोळतच समीर म्हणाला. एक नंबर सॅम. क्रिश समीरचं कौतुक करतच म्हणाला. तसं सगळेच अविराला हसू लागले. तुला मारायचा हक्क आहे मला. चुकीचं वागला तर मी मारू शकते. गप्पपणे अंगठी देतो की? अविराने लटक्या रागातच समीरला विचारलं. समीरने घाबरून अंगठी अविराच्या हातात दिली. अविराने प्रेमाने त्याचे गाल ओढले. फायनली, युगने सुस्कारा सोडतच म्हटलं. आय लव्ह यू. युगच्या नजरेत बघतच अविरा म्हणाली. सगळ्यांच्या समेत त्यांच्या अनामिकेवर अंगठी चढवली.
पुन्हा एकदा टाळ्यांचा वर्षाव झाला. एक छानसा केक दोघांनी मिळून कट केला आणि एकमेकांना भरवला सुद्धा. एंगेजमेंटच्या गोड आठवणी आणि एकमेकांसोबत घालवलेले गोड क्षण आठवत दोघेही घरी आले. युगचं वारंवार डॉक्टर विकल्पला फोन लावण्याचं काम सुरू होतं, पण डॉक्टर विकल्प कोणाचाच फोन उचलत नव्हता. डॉक्टर नाही आले म्हणून नाराज आहे ना? कानातलं उतरवतच अविराने युगला विचारलं. नाराज तर मी थोडासा आहेच, पण हा कॉल उचलत नाही म्हणून काळजी वाटते. तसं तो कधीच एका रिंगमध्ये कॉल उचलत नाही. 16 तास काम करतो. त्या 16 तासात लकीली त्याला वेळ मिळाला की कॉल करतो, आणि उरलेले तास जर चुकून झोपलास तर मोबाईल सायलेंट करून असतो. पण मिस कॉल बघून कॉलबॅक सुद्धा करतो. आज तर तसं पण नाही केलं. युग नाराज होतच म्हणाला. घरी जाऊन बघूयात का? आविराने विचारलं. घरी असता तर कॉल उचलला असता ग त्याने. मे बी गावीच असेल तो. आविरा सुद्धा डॉक्टर विकल्पची काळजी करते हे बघून तो म्हणाला. मला पण थोडं टेन्शन आलंय त्यांचं. आपण एकदा घरी जाऊन बघितलं असतं ना? आविरा हट्ट करतच म्हणाली. जर तो घरी असता तर तो आपल्या एंगेजमेंटला पण असता ना. आजकाल दर विकेंडला तो गावीच असतो. आविराला समजवतच युग म्हणाला. डॉक्टर विकल्पच्या विचारात दोघेही बेडवर आडवे झाले, पण झोप मात्र दोघांनाही येत नव्हती. बाबू प्लीज, समायरा दम काढतच म्हणाली. आजारासोबत झुंज करत ती दमली होती. तिला होणाऱ्या वेदना विकल्पला सुद्धा पाहावल्या जात नव्हत्या. आयसीयू मध्ये असणाऱ्या गारव्याने तिचा थंड पडलेला हात डॉक्टर विकल्पच्या हातात होता. जोरजोरात श्वास घेत ती एकटक डॉक्टर विकल्पकडे बघत होती. त्रास होतोय खूप, प्लीज. एवढं बोलून ती रडू लागली. रडताना सुद्धा शरीर खूप त्रास देत होतं. कसंबसं रडण्यावर नियंत्रण मिळवत तिने स्वतःला शांत केलं. तिला होणारा त्रास डॉक्टर विकल्पने सुद्धा बघवला जात नव्हता. तिला तिच्या आजारातून कायमची सुटका देणारा इंजेक्शन तो नेहमी स्वतःसोबत घेऊनच फिरत होता, पण तिला द्यायची हिंमत त्याची होत नव्हती. आपलं बाळ तिथे एकटंच आहे, मला जाऊ देत. समायरा रडतच म्हणाली. डॉक्टर विकल्प आतून स्वतःला कठोर बनवत होता. एक शेवटची इच्छा, मला गाणं ऐकायचंय तुझ्या आवाजात. माझ्या बर्थडेला सगळ्यांसमोर म्हणाला असते. समायराने शेवटची इच्छा बोलून दाखवली. खूप वेळ तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत तो एकटक तिच्याकडे बघत होता. गाणं. तिच्या फक्त ओठांची हालचाल झाली. तिची इच्छा म्हणून डॉक्टर विकल्पने गाणं गायला घेतलं. कल रास्ते में गम मिल गया था, लग के गले में रो दिया, जो सिर्फ मेरा था, सिर्फ मेरा, मैंने उसे क्यों खो दिया. हाँ वो आँखें जिन्हें मैं चूमता था, बेवजह प्यार मेरे लिए क्यों उनमें बाकी न रहा. हो 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 हमनवा मेरे, तू है तो मेरी, सांसें चले बता दे कैसे मैं जीऊँगा तेरे बिना, हो तेरे बिना. हमनवा मेरे, तू है तो मेरी, सांसें चले बता दे कैसे जीऊँ मैं तेरे बिना. डॉक्टर विकल्पने समायराच्या ओठांवर ओठ टेकवले. गाणं गातच त्याने तिची इच्छा पूर्ण केली. थरथरता हात तिने डॉक्टर विकल्पच्या गालावरून फिरवला. खूप गाढ झोपणार होती ती. आय लव्ह यू. रडतच त्याने तिच्या गालावर स्वतःचा गाल टेकवला. मूव्ह ऑन बाबू. शेवटचे शब्द तिने त्याच्या कानात म्हटले आणि बिप बिप असा आवाज त्या ठिकाणी घुमला. नर्स आणि डॉक्टरांची धावपळ त्या ठिकाणी झाली. आयसीयू रूम बाहेर असणाऱ्या युगने आतील सर्व नजारा पाहिला होता. आपला मित्र कुठे फसू नये हे बघून युग आत शिरला. जे इंजेक्शन त्याने समायराला दिलेलं ते त्याच्या हातून त्याने काढून घेतलं आणि स्वतःच्या खिशात लपवलं आणि त्याला जबरदस्ती ओढतच तो बाहेर घेऊन जाऊ लागला. समायरा.
वेदनेने भरलेली किंकाळी डॉक्टर विकल्पच्या तोंडून बाहेर पडली आणि तो झोपेतून सुद्धा उठला. घामाने चिंब भिजलेला तो. डोळ्यात त्याच वेदना होत्या ज्या समायराच्या शेवटच्या क्षणी होत्या. सर, आर यू ओके? बाजूलाच बसलेल्या ड्रायव्हरने त्याला विचारलं. येस. एवढं बोलून डॉक्टर विकल्प डोकं धरून होता. रात्रीचे साधारण 11:30 वाजले होते. द मिथ स्वीट होमच्या बाहेर डॉक्टर विकल्पने बुक केलेली कार येऊन थांबली. दोघांसाठी घेतलेला पुष्पगुच्छ आणि केक घेऊनच तो कार बाहेर पडला आणि बंगल्यात शिरला. घराबाहेर असणाऱ्या सिक्युरिटीने युगला तसं कळवलं. विक आलाय. युगने अविराला सांगितलं तसं दोघेही गडबडीतच हॉलमध्ये आले. दोघांचीही वाट बघत डॉक्टर विकल्प तिथेच बसून होता. सॉरी ड्यूड. स्वतःचे कान धरतच डॉक्टर विकल्प म्हणाला. त्याने कानापाशी धरलेले हात बाजूला करत युग थेट त्याला बिलगला. कॉल उचलत जा यार, खूप घाबरवतो तू. युग म्हणाला. तुम्ही एंगेजमेंटला का आले नाही आमच्या? मी थोडी नाराज आहे तुमच्यावर. अविरा म्हणाली तसं युगने सुद्धा डॉक्टरला विकल्पला मारलेली मिठी सोडली. एंगेजमेंटला येतो बोलला ना तू, मग का नाही आला? युगने सुद्धा त्याला जरा रागातच विचारलं. का नाही आला डॉक्टर विकल्प एंगेजमेंटला? कळेलच पुढील भाग. धन्यवाद.